नमस्कार. आज आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अथवा PCOS या विषयावर बोलणार आहोत. ही स्थिती किशोरवयाच्या मुलींपासून प्रौढ स्त्रियांपर्यंत कोणालाही होऊ शकते. चला या विषयाबद्दल अजून जाणून घेऊया. PCOS म्हणजे काय? ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये काही मुलींच्या शरीरात इतर मुलींपेक्षा वेगळे बदल होतात. यामध्ये तुमचा काही दोष नसतो. ही खूप सामान्य गोष्ट आहे. याचं कारणीभूत अनुवंशिकता किंवा शरीरातील संप्रेरकाची अस्थिरता किंवा तुमची जीवनशैली ही असू शकते. PCOS चे वेगवेगळे लक्षण असू शकतात. त्यापैकी तुम्ही काही पागितले असतील तर तपासून घ्या. महिन्याची मासिक पाळी वेळेवर नाही येत, यामुळे ते कधी घडतील हे सांगणं अवघड होतं. शरीराच्या काही भागांवर जसं चेहरा किंवा हातांवर केसांची दाट वाढ होणे, कधी कधी तुमची त्वचा अधिक तेलकट होऊन पुरळ ही निर्माण होऊ शकतात. तुमचे अंडाशय वेगळे दिसतात कारण की त्याच्यावर अनेक लहान पाण्याच्या गाठी तयार होतात. चिंता नका करू, हे अपायकारक नाहीये. काही मुलींना त्यांचं अधिक वजन आटोक्यात घेणं कठीण जातं, पण हे त्रास PCOS असलेल्या सर्व स्त्रियांना नाही होत. कधी कधी त्वचा अधिक तेलकट होऊ शकते किंवा काखेवर व मानेवर काळे चट्टेही उठवू शकतात. आता PCOS कडे लक्ष देणे का गरजेचे आहे? याचे कारण आहे की PCOS काही गोष्टींवर असर करतं. जसं जर तुम्हाला नियमितपणे मासिक पाळी नाही येत तर याचा अर्थ तुमच्या अंडाशयातून अंडी महिन्याला बाहेर नाही पडत. यामुळे मूल होणे कठीण होऊन जाऊ शकतं. पण काळजी नका करू. अनेक मुलींना PCOS असूनही नैसर्गिकपणे किंवा डॉक्टरांच्या मदतीनुसार मूलही झालं आहे. PCOS मुळे वय वाढल्यावर टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता असते. यामुळे नियमितपणे व्यायाम करणे व वजन नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. PCOS मुळे वय वाढल्यावर काही हृदयाचे रोगही निर्माण होऊ शकतात. यामुळे तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वंशिकतेच्या किशोर मुलींवर याचा असर होऊ शकतो. तुम्हाला PCOS आहे की नाही हे डॉक्टरांना कसं कळतं? तर तुमच्या वयाच्या मुलींमध्ये काही लक्षणे दिसायला लागतात, जसं की केसांची अधिक वाढ व अनियमित मासिक पाळी. त्यांना जर PCOS संशय वाटला पण सगळे लक्षण नाही दिसले तर ते तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवून काही वेळानंतर पुन्हा तपासणी करून घेतात. मात्र तुम्हाला काही वाटलं तर स्वतः न ठरवता डॉक्टरांची सल्ला घ्या. आपण PCOS बरं करण्यासाठी काय करू शकतो? जरी त्याची काही उपचार अजूनही नाही आहे, काही गोष्टींवर लक्ष देऊन आपण आपल्या स्वास्थ्यामध्ये सुधार आणू शकतो. जसं आहार चांगलं ठेवणं, फळं, भाज्या, धान्य, लीन प्रोटीन्स व चांगल्या प्रकारचे फॅट तुमच्या वजनानं नियंत्रित ठेवायला मदत होत. सक्रिय राहणं तुमचे वजन आटोक्यात ठेवतं आणि तुम्हाला चांगलंही वाटतं. गरज असल्यास तुमचे डॉक्टर तुमच्या मासिक पाळी व PCOS संबंधित काही लक्षणांना सांभाळायला औषधी सुचवू शकतात. धूम्रपान करणं किंवा अधिक मद्यपान करणे चांगले नसून योग किंवा ध्यान यांच्या सहाय्यताने मानसिक तणाव कमी केला जाऊ शकतो. वेळोवेळी तुमच्या डॉक्टरांना भेटून स्वतःच्या आरोग्याची तपासणी करून घ्या. शेवटी PCOS थोडे त्रासदायक असलं तरीही काही योग्य निर्णय घ्या व डॉक्टरांच्या मदतीसोबत त्याला सुधार आणू शकतो. PCOS हे दर स्त्रियांसाठी वेगळं असू शकतं, त्यामुळे तुमचे डॉक्टरांना प्रश्न विचारायला संकोच नका करा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी व कुटुंबांशीही बोलू शकता. आपण हे सांभाळून घेऊ शकतो.